परीक्षेची सुरुवात किंवा ह्या तयारीची सुरुवात कशी करायची? थेट बघा, लक्षात घ्या, थेट संदर्भ ग्रंथ पुस्तकांनी करू नका. संदर्भ ग्रंथ जे असतात त्याने तयारी आपल्याला करायची नाही हो. हे संदर्भ ग्रंथ म्हणजे आता बरेच विद्यार्थी काय करतात माहितीये, अभ्यास सुरू करत असताना थेट सुरुवात करतात पॉलिटीने. हे असं करणं म्हणजे त्या लक्ष्मीकांतने हे असं करणं म्हणजे कसं आहे माहितीये का, नुकतंच पोहायला शिकलाय किंवा अजून त्याला पोहायला येतच नाही, डायरेक्ट त्याला समुद्रात ढकलण्यासारखं आहे. आता पोहा अरे असं होत नाही, ते गटांगळा खायला लागतं, ते पुन्हा परत आपल्या किनाऱ्यावरती येऊन पडतं. आलं तर बरं, नाहीतर गेलं तर गेलं. सुरुवात कशी करायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपला माइंडसेट. सगळ्यात महत्वाचं जर असेल काही मित्रांनो तर माइंडसेट आहे. ही परीक्षा तुमच्या ज्ञानापेक्षा सुद्धा महत्वाची आहे, तुमच्या कशाची, मानसिक कणखरतेची. 1 वर्ष युपीएससी घेते, एमपीएससी 1.5 वर्ष घेते, हे उगीच नाही ठेवलेलं आहे, त्या पाठीमागे लॉजिक आहे. अधिकारी हा मानसिक दृष्ट्या कणखर असला पाहिजे. ही मानसिक कणखरता तपासण्याचं काम आयोग अगदी अप्रत्यक्षरित्याच करत असतं ह्या सगळ्या प्रोसेसमधून. शेवटपर्यंत इंटरव्ह्यू झाल्यानंतर सुद्धा रिझल्ट येईपर्यंत जो मनाचा निग्रह टिकून ठेवतो तोच विद्यार्थी यशस्वी होतो. पहिल्या दिवसापासून दररोज या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सिरियस ना तुम्ही विचारा. कधी कधी असं वाटतं की अरे आज मी होणारच, कधी कधी असं वाटतं का निवडलं हे क्षेत्र, का आलो मी इकडे. सगळ्यात महत्वाचा आहे माइंडसेट, आणि तो माइंडसेट हा पहिला मुद्दा. त्याचा माइंडसेटचा जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ही आपली एक्झाम जी आहे ती मॅरेथॉन आहे, बरं का, मॅरेथॉन आहे. ही परीक्षा तुमच्या बुद्धिमत्तेची नाहीच आहे हो, ही परीक्षा आहे तुमच्या संयमाची. मॅरेथॉन मध्ये संयम गरजेचा आहे, स्टॅमिना गरजेचा आहे. संयम नाही, आम्हाला 1 वर्ष थांबायचं नाही, आम्हाला ऑप्शनल संपवा, लवकर संपवा, लवकर करा सर, एवढं होईल का, नाही, थांब, होऊ शकतं, पण त्यासाठी पण संयमाची गरज आहे. आणि म्हणून आपल्या माइंडसेटचे 3 महत्वाचे घटक आहेत, एक चिकाटी, शिस्त आणि स्वतःवरचा विश्वास. आणि ह्या 3 गोष्टी काय, एक चिकाटी, दुसरं शिस्त आणि तिसरं म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की मी तुटलोय, जेव्हा जेव्हा वाटेल की अरे आता थांबलोय, जेव्हा जेव्हा असं वाटेल की नाही नाही आता संपलंय, तेव्हा सुद्धा मी हे सोडणार नाही. मी ठरवलंय मनाशी 2 अटेम्प्ट मी व्यवस्थित देणार म्हणजे देणार, सोडणार नाही.